हाय हॅलो नमस्कार. तर चला मी दीपाली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज बघा काय आहे तर आत्ता वाजले तर 1 आणि पिल्लू आता झोपेतून उठली आणि तिला मी नवीन मस्त असे कपडे घातले तर आणि किती छान दिसते हे कमेंट करून माझ्या पिल्लू सांगा. तर आनंदीला आज मी नवीन कपडे घातलेले आहेत आणि दादू म्हणतोय मम्मी तिचा मेकअप कर, तिला टिकली लाव, तिच्या डोक्याला फूल लाव, तिचा जुट्टू बांध. तर मी कारण तिला केस नाही डोक्याला जिट्टू काय बांधू शकत नाही. पण माझा दादू काय म्हणतो, दादू काय करायचंय बारकुशीला आपल्या? तिचा जिट्टू बांध म्हणते. बघा काय म्हणलास? चल इकडे येऊन सांग. तो म्हणतोय आपल्या बाईचा जिट्टू बांध आणि हे कर. तर बघा तो काय म्हणतो, इकडे चल जिट्टू बांधायचंय ना आपल्या बाईचा. कशी दिसन मग? छान ना. तर ते म्हणतोय छान दिसन मग जिट्टू बांधल्यावर. तर चला म्हणतोय आपण जिट्टू बांधू आणि तिला लाली लावायची का? लाली तिला टिकली लाव म्हणतोय मस्त अशी. तर चला आपण तिला छान अशी टिकली लावून तिचा मेकअप करू. तुम्हाला मी दाखवते किती क्यूट आणि छान दिसते आमची बेबू आहे ना. आपली कोण आहे ती? बेबू. आमचं बेबू इथे, आम्ही तिला बेबी म्हणतो. बेबी. चला चला विरा चला हट्ट चालला. चला ए देखो हमारी बेबू किती नाइस गर्ल दिसती है. वाव नाइस कपडे घातलेत पिल्लू तू. हाय हाय बेबू. बघा हे छोटे छोटे माझे 2 बाळ आहेत. पिल्लूस आमचं ही चिटकुली आमची. तर चिटकुलीचा आम्ही आता मेकअप करणार. तर चला आता तेल लावून घेऊ. आमची पिल्लूला आमच्या लाली आणि तिला बांगड्याचं पण किती हौस आहे बघा. तर ती आता काय करते, मी तिला आता लावून घेते असे मस्त अशी लाली. थांबा आपण गुलाबी कलरची लावू. थांबा लाली लावली आहे पण तिचे कोवळे होते त्यामुळे आम्ही तिला लावणार नाही. तर पण दादूचा हट्ट आहे तर दादूला म्हणलं लावली आहे तिला लाली. पण मी काही लाली तिला लावलेली नाहीये कारण ती अजून लहान आहे आणि ह्या लिपस्टिकमध्ये केमिकल असतंय त्याच्यामुळे लहान मुलांनाही चांगली नसते. ती अजून लहान आहे. तर तिला असा मस्त असा ड्रेस घेतलेला आहे तिच्या आजीने. आहे ना बाई? तर तिच्या आजीने तिला ड्रेस आणलेला आहे माझ्या चुलत सासूंनी. तर छान असा मस्त तिला ड्रेस आहे. मी म्हणलं होतं की हिला ड्रेस येणार नाही पण घालून बघितला तर तिला बसायला लागला. दादू बाजूला हो ना, तू साईडला हो ना. आणि कशी तिची मस्ती चालली बघा. आता नवीन कपडे घातलेत मग लागली शायनिंग मारायला. हाय ना ग बेबू? वाव किती छान आहे बेबू. ही टिकली पण मी आता लावलेली आणि छान दिसते तिला आणि तिची चालली मस्ती शिरून. हिचं काय चाललंय? काय चाललंय तुझं? काय ते म्हणतोय तिला हे कर, काय लाव पिल्लू? जिट्टू. अजून नाही मोबाईल नाही. मोबाईल सोडून दुसरा अभ्यास कर चल तू. तर बघा हे किती मोबाईलसाठी येड्यावानी करतो ह्यो. इतकाच येडा. तुझ्या आज पप्पाला दाखवायला मी ठेवणार आहे व्हिडिओ तुझा, तू किती मला येड्यावानी करतो घरी त्रास देतो ती. तर चला बघा. तर आत्ताच आम्ही झोपेतून उठला तो. आहे ना दादा? आणि दादूला खवटले आमच्या पोहे. तर चला बघा दादूने रानातून जाऊन हे आणले. तर बघा दादू गेलता रानात आणि दादूला काय झालंय पोहे खवटले. तर मला म्हणला मम्मी मी रानातून कांदा टमाट कोथिंबीर आणि मिरची हिरवी घेऊन येतो आणि तुम्हाला पोहे बनवून दी. तर पिल्लू तू रानात गेलता. आलं की त्याला कंटाळाच आला. रानात गेला लेकरू आणि टमाटे घेऊन आलं पिशवीत जाऊन. हे बघा कोथिंबीर लिंबू पण आणलंय त्यांनी. हे बघा लिंबू 3 आणलं पिल्लू. चल मग बनवू का आता मी पोहे तुला? काय बाय? हा काय आणतो आपल्या बाईला? नको आता मी तुला बनवून देऊ का पोहे? हा कुठून? नको उन्हाचं नको, आता ऊन पडलंय. चल जाऊ तर जाऊन देता. पिलो आपली झोपली. बघ इथं आपली बाई झोपली आहे. मी आमचे पोहे बनवून आता तयार झाले तर आणि विराज खायला बसलाय. है ना विराज? कसे झाले विरा? कसे झालेत पोहे? वाव हो का. बघा आमच्या विराजला खायला पोहे. त्याला हे लिंबू है ना. माझ्या ताटात ठेव, माझ्या ताटात ठेव बाबू. लिंबू पिळाय ना तुला? हा हा बाळा. अगं सोनू पिळलाय बेबू. लय आंबट असतं, लय खाऊ नाही खोकला येत असतो. तर चला आता आम्ही बसलो जेवायला. आमचं चाललंय पोहे खायचं काम. काय देऊ? ही पिळू का एवढं मोठं बघ.
बघा विराजला किती लिंबू पिळून आवडत आहे. वाव, बस लिंबाशिवाय टेस्टच नाही पोह्याला. तर चला आता आम्ही पेटपूजा आधी करून घेऊ, है ना पिल्लू? बाय म्हण. यम्मी झालेत म्हणतो. वाव, बाय बाय.